आपलं हे पण आहे एवढं जबरदस्त रिझल्ट हो ताई. तर तेवढा चमत्कार होतो, तेवढा बापरे. जबरदस्त चमत्कार. बघ आणि ना. विशेष आणखीन आपल्या दादांकडून, कुठल्या केंद्रे दादांकडून पुन्हा एक सेवा घेतली होती प्रदीप हा, दादांचा फोन नाही लागल्यानंतर. हा, तर महादेवाचं मी आपलं असंच नाही का म्हणजे व्रत वगैरे करते नाही का, माझ्या हा, माझ्या हा, इच्छेचा प्रश्न, आमच्या इथलं दैवत पण हा, जागरूक हा, असं नाही हा, का महादेवाचं. हा. आणि स्वामी सेवेत आहे, स्वामी म्हणजेच ते आपलं नाही का बरोबर. महादेवाचाच अवतार पूर्णपणे. हो. तर दादांकडून सेवा घेतल्या, दादांनी येऊन मला प्रत्यक्ष भेट दिली. केंद्राला दुसऱ्या बोलले. दिवशी अरे दुसऱ्या बापरे. दिवशी केंद्रे दादांनी एवढी दिल्या. बापरे. बापरे, मी तर ना, मला धक्का बसतो आश्चर्याचा. एवढा एवढा रिझल्ट ना, काय सांगायचे माप नाही ताई. एवढंच नव्हे तर आणखीन ना 8वा अनुभव असेल हा. आणि मग ह्याच्यावर म्हणजे नाही का आपला व्हिडिओ खूप मोठा होईल ना, हा, हा, म्हणून एवढंच सांगते, नंतर राहिलेले सांगते हा, हा, ताई. मी माझ्या मामांच्या साईडला, म्हणजे हा, मामाच्या तिकडच्या साईडला, मला पश्चिम साईडला थोडक्यात, हा, हा, गावाचं नाव वगैरे नाही सांगत. हा, हा, पण ताई, मी माझ्या आईला म्हणते, होय ग, हे नारळाची झाडं दिसतात इथं. हा, हा, आणि एवढे नारळाची झाडं, हा, म्हणजे नाही का ना, निसर्गाची देणगी, नारळात पाणी नाही का, ती हो, काहीतरी म्हण हो, आहे हो, ना, हो. बर. तशी त्या प्रकारे नारळाची झाड दिसतात. बैलगाडी दिसती, ऊस लोक नाही का लागण अरे करण्यासाठी वा. शेतकरी लोक नेतात. तर हं. बैलगाडी दिसती, 2 बैल दिसतात, माणूस दिसतो. बापरे. प्लस त्या ऊसाच्या पास्ट्यामध्ये माझ्या हं. मामांच्या तिथं ओढ्याच्या साईडला बोरी होत्या, बोर. हा, 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 हा. आणि महादेवाला बोर पूजेला लागतात 100%. बरोबर. हो, हो, ताई, त्या पाचटामध्ये ऊस काढल्यानंतर नाही का पाचट वाळलेले काढतात, त्याला हो, हो, पाचट हो. बोलतात आपल्या भागामध्ये, आमच्या इकडं. बरोबर, माहिती आहे, तर आमच्याकडे पण तेच बोलतात. हो, त्या पाचटामध्ये ना ताई, हं. घेवड्याची शेंग कुणीतरी ठेवलेली. अच्छा. हा, कांदे होते, स्वामींना भजी कांद्याची पण हा, आवडतात वाटतं, हा, असं काहीतरी हा, आहे. हा. आणि घेवड्याची पण शेंग तिथं. हं. आणि आपण भजी करायचं म्हणलं तर मिरची तर टाकतोच, तिखट जरी बरोबर. असली तरी. हो. ओली म्हणजे ओली टाकू, अन्यथा वाळली टाकू, पण पावडर बरं. तरी टाकावीच लागते. टाकतो. तर बरोबर. मी पॉझिटिव्हच आहे, हा, माझे विचारच पॉझिटिव्ह. हा, ताई, मी कशी म्हणते, आता हे घ्यायचंय पण मी चोरून नाही घेऊ शकत. मी हा. हे चोरून नाही घेऊ शकत, मी असं नाही करणार. मी कधी कोणाची चोरीच केली नाही. मला जर बरोबर. काही घ्यायचं म्हंटल ना, तर मी म्हणते, मी घेऊ का हो, एवढं घेऊ का हो. हा. तर साक्षात दत्तगुरूंना किंवा आपल्या गुरुचरित्र पारायण केल्यानंतर घेवड्याच्या शेंगाचं नैवेद्य हे दाखवावं लागतो ना. हा, 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 हा. तर त्या घेवड्याच्या शेंगाचा सुद्धा रिझल्ट मला एवढा दिला बापरे. स्वामींनी. अहो, किती सांगू ताई, एक नंबर रिझल्ट दिला. अरे वा. आणि माझी आई आली, माझी हं. आई आल्यानंतर माझी वहिनी पण आली, दुसरी वहिनी आली. हा. कारण की मी म्हंटल ना, कुलदैवतामध्ये आमच्या घरी दोन म्हणजे देवी आहेत. बरं, बरं. तर त्यातली एक मला साथ द्यायची, एक जरा देत नसायची. हा, 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 हा. पण आता मला ना, ती देवी सुद्धा अंधारातून बाहेर माझ्यासाठी आली. बाई ग. माझ्या बरोबर हो, नवर्ण मंत्र मी करते जसं जमल तसं हा, माळेवरती. हा, हा, हा. पण जबरदस्त रिझल्ट. अरे वा. म्हणजे मला ह्या तिघींनी आणि आमचं दैवत रेणुका माता माहूरगडची, हा. ज ह्या दोघींच्या अगोदर रेणुका माता, म्हणजे आपण नाही का म्हणत बरोबर. आजी, आई हा. आणि मुलगी, तसं ना, बर. आजी म्हणजे सर्वश्रेष्ठ, तसं हो. आजीचं जसं नातं, तसं आमची रेणुका माता माहूरगडची एक नंबर. नंतर हो. आमची तुळजापूरची देवी, आणि नंतर आमची जानाई. असं हा. आमचं रिलेशन देवांमधलं, आणि आपल्यानंतर बापरे. कुलदैवत असं. तर त्या हं. ते सगळ्यांनी मला एवढा जबरदस्त रिझल्ट द्यावा. वा. किती आणि भाग्यवान ताई तुम्ही. हो, खूप ताई. अहो, असं झालंय मला, की हं. माझं काळीज झालंय. खरंच, स्वामी खरंच, म्हणजे खरंच. काळीज झालंय माझं. किती बरं. जबरदस्त रिझल्ट. आणि ताई, हेच नव्हे तर आणखीन एक सांगते. हं. आता मुलांना सीईटीला ऍडमिशन घेणं, इंजिनिअरिंगला, कॉलेजला बरोबर, वगैरे, आपला बरोबर. काळ जरा वेगळा होता. हो, हो, कॉलेजला हो. वगैरे घेतलं, माझे मिस्टर म्हणायचे, नाही नाही, आता हं. आपण नाही का शिकलो, आपल्या वेळेस असलंच होतं का, तसंच होतं का, ऍडमिशन खरं नाही आहे. घ्यायचं आपल्याला तिकडे अकॅडमीला वगैरे हं. नाही घ्यायचं ऍडमिशन. हं. आपली मुलं जर हुशार असतील, पैसे तर पै पै वापर जर योग्य मार्गाने होत असेल, मुलं हुशार बरोबर. असतील, तर पैसे खर्च करायला काहीच हरकत नाही. अगदी बरोबर. आणि ताई, माझं तर शिक्षणाला खूप महत्व. बरोबर. म्हणजे माझे विचारच तसे, काही झालं तरी ना, खूप चांगलं ताई. अगदी बरोबर. मी म्हणते की नोकरीच लागावी असं नाही. बरोबर. पण कोण तुमची. कुठल्या कलेने जाईल पुढं, किंवा एखाद्या मुलीला जर शिक्षण दिलं, तर हं. तिचं घर उद्या सुशिक्षित होईल ना भविष्यामध्ये. कशा हुशार आहे तो ताई. किती सुंदर.
मला कितीतरी असेच पिढी विचारावे. खरंच. कितीतरी छान पिढी घडल. मुलगा अगदी. पण तो हुशार. मी जॉब करत नाही. मी बरोबर. तुम्हाला नंतर बोलते नंतर पर्सनली. पण हां. मी जॉब करत नाही तर ठीक आहे. पण मी पिढी कसली जबरदस्त रिझल्ट घडवते. हो. शिक्षकांशी व्यवस्थित वागणं, बोलणं, मुलांना हां. जमतं का? माझी मुलं करतात का? तिथपर्यंत हां. उतरतात का? अगदी. असं मी प्रश्न शिक्षकांना करते. पण तुम्ही शिकवत नाही, माझ्या मुलांकडेच लक्ष नाही, असं कधीच बोलत नाही. मग बघा जे बरं. काही आहे माझी मुलं त्या पात्रतेची आहेत का? त्यांना जमतं बघा का? ते करतात का? असा माझा प्रश्न ताई, असतो. तुमचे एवढे विचार एकच कसे काय? नंबर. तुम्ही काय हो. शिकलेले आहेत? सांगते ताई. हं. आणि अक्षरशः ना ताई, हं. माझे मिस्टर म्हणायचे, "नाही ऍडमिशन आपल्याला नाही घ्यायचं गं. नाही आपल्याला घ्यायचं अकॅडमीला." आपल्या वेळेस असं काही होतं का? तसं काही होतं का? हां, हां. ताई अक्षरशः स्वामींची एवढी लीला. मी हं. एक पारायण केलं की स्वामी काहीही झालं तरी हं. चालेल. पण मुलं अकॅडमीला पोहोचली पाहिजेत. अरे वाह! आताचा जरा युग वेगळं आहे. कलियुग अगदी, वेगळं आहे. अगदी. आता माझी मुलं त्या लेवलमध्ये आताच्या युगामध्ये त्यांचं शिक्षण झालं पाहिजे. क्वालिफाईड ठीक पाहिजे. आहे. अगदी बरोबर आहे. ओके. ताई मुलीला ऍडमिशन घ्यायचं. तिला स्कॉलरशिप वगैरे बसली 40,000-40,000. फोन बापरे! यायचे 2-3 अकॅडमी मधून की अरे रिझल्ट. वाह! आणि 10वीचं पेपर आपली दत्त जयंती होती का? हां, हां, त्या हां. दिवशी पेपर दिलेले. असे स्कूल मधून डायरेक्ट घेऊन गेले. तर मिस्टर म्हणायचे, "तू काय करणार? दही खाऊ का मै खाऊ? दही खाऊ का मै खाऊ? असं करणार अगं." हं, नाही का? तू हं, 10वीचा पेपर पण होऊन नीट देणार आणि पुढचा पण करून देणार नाही. इथं तर काहीतरी अधोगती होईल हा. हं. अधोगती होईल हा. म्हटलं नाही. फक्त आपली मुलं त्या पात्रतेची आहेत का? त्या टिकाव स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून बरोबर. राहतात का? किंवा अगदी. मेरिट लिस्टला येतात का? हे आपल्याला पाहिजे. म्हणून ही हं. परीक्षा आहे. मग मी बरं. ना 2-4 ठिकाणी अकॅडमीला चौकशी करणं, अरे वाह! परस्पर नाही का मिस्टरांच्या परस्पर ना मुलांना म्हणजे मला हं, कसलंही बंधन नाही शाळेच्या बाबतीत. तुला हं. काय निर्णय घ्यायचा ते घे. मग मी तिला परीक्षेला नेणं वगैरे सगळं सगळं व्यवस्थित केलं. सगळं अरे रिझल्ट वाह! वगैरे एक स्कॉलरशिप 2-3 ठिकाणावरून ना मिळाली. सगळं व्यवस्थित झालं. हं, आणि एका क्षणी असा स्वामींचा चमत्कार झाला. हं. कधी मिस्टर हो म्हटले, कधी अकॅडमीला ऍडमिशन मिळालं. अरे वाह! आणि नंबर 1 अकॅडमीला ऍडमिशन मिळालं. जी फेमस बापरे! आहे त्याला. अरे जबरदस्त. वाह! आता हा झाला मुलीचा. हां, आता हां. मुलगा कितवीला आहे वगैरे नंतर म्हणजे नाही का असं हां, हां. सांगते. मुलाचं पण ऍडमिशन आता मला ना, हां. मी अपडाऊन करते मुलांसाठी स्कूलला सोडवायचं वगैरे. बापरे! तर एवढं मग आता माझा हात दुखत होता गाडी चालवून, स्कूटी वगैरे मुलांना दोन्ही चालवून. 7-8 वर्ष बरोबर. सोडवायची म्हणजे जोक आहे का? घरातलं नाही, आवरून बरोबर जायचं. आहे. माझ्या दृष्टिकोनातून तरी माझ्या साठी तारेवरची कसरत होती डंबराच्या अगदी बरोबर खेळाप्रमाणे, आहे. अगदी तसं. खरं आहे. तर ताई मी हे म्हणायचे नाही, आता मुलीचं झालंय आता खर्च पेलणार नाही. राहू हं. दे. मुलाला नंतर बघू. आई मग गं! स्वामींना मी म्हटलं, "स्वामी असं का हो स्वामी? मुलाला पण तो पात्रतेच आहे." विद्यार्थ्यांची बघा स्पर्धा असते. पहिला, हं. दुसरा 1 ते 5 नंबर काढण्यासाठी. हां, अभ्यासात हां. हुशार असल्यावर पॉइंटनी बरं. नंबर वरती खालती होतात. पण बरोबर. माझ्या मुलांना दुसऱ्याची ना स्पर्धा करण्याची गरज नाही. त्यांना सांगितले स्पर्धा करायची नाही. तुम्ही अगदी फक्त बरोबर. शिकून निघायचं, त्यातलं मर्म घ्यायचं, त्यातली सूत्र घ्यायची. काय अगदी. येते. पण बहिणी भावंडांचीच हां. बहिणी भावंडांची स्पर्धा घरात. दोघांना सेम मार्क. अरे मग वाह! मुलाला नेलं अकॅडमीमध्ये परीक्षेला ताई. हां, परीक्षेला नेल्यानंतर हं. 50 मार्काचा पेपर. हां, आणि तिथलं वातावरण असतं ना, स्कूल हां. म्हणजे अकॅडमी मधलं म्हणा किंवा हो, स्कूल मधलं, हो, पण हो, हो. अकॅडमीत नेलतं. हां, तिथलं वातावरण बघून आहे ना ताई, हां. मुलगा घाबरूनच गेला. अरे! सिंपल सिंपल बेरीज वजाबाकीचं गणित पॉइंट पहिलीतल्या मुलाचे चुकवले. आई एका गं! 8वीच्या विद्यार्थ्याने, असं समजून चाला. हां, 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 हां. म्हणजे मुलगा माझा 8वीचाच होता, ऍडमिशन वगैरे हां, घ्यायचं हां, होतं. हां, हां. तर तसं ताई. तर हं. 50 पैकी 25 मार्क काहीतरी असे पडले. हां. मग सर अकॅडमीचे सर काही पेपर दाखवत नाहीत कोणाला. पण सरांना अच्छा. रिक्वेस्ट केली, "सर मला हं. पेपरच पाहायचा आहे. नेमका माझा मुलगा कुठं कमी पडला आणि काय जमलं हां, नाही हां. काही." बरोबर आहे. दाखवलेच पाहिजे. तर रिक्वेस्ट केल्यानंतर सरांनी मला ते दाखवलं सर्व. हां. तर मी स्वामींना म्हणायचे, "स्वामी आता काय करायचं? काय करायचं ते तुम्हीच करा." तर सरांनी सांगितलं, "ताई 1 आठवड्यानंतर पेपरला तुम्ही पुन्हा हं. प्रॅक्टिस करून या. हां, जर त्याला 50 पैकी 45 मार्क्स जर मिळाले, तर हां. त्याचं ऍडमिशन होईल, अन्यथा होणारच नाही." अरे फिक्स बापरे! सांगितलं. ओह! फिक्स सांगितलं. बापरे! तर गेले मी 8 दिवसाच्या ऐवजी 15 दिवसांनी गेले. हं. मुलीला सांगितलं, "ह्याचा अभ्यास घे." तिने पण 4-5 दिवस केला हां, अभ्यास. जास्त पण केला नाही. हां. 4-5 दिवस
केला, पण एक फॉर्मॅट असतो ना तो, म्हणजे बरोबर. मी ते पाहिलं होतं की हा नेमकं काय काय प्रश्न कशा कशा लेवलचे आहेत, हा हा. कशा पद्धतीचे आहेत. तर अरे वा. ते पाहिलं. हो, म्हणजे कॉम्प्युटरला सरांनी दाखवलं होतं, हा फेस टू फेस आम्हाला मुलांना आणि मला हा. दाखवलं होतं. मग त्या मुलीला म्हटलं ह्याचा अभ्यास आता काही करून घे. घ्यायचं. हा तर त्यांनी अभ्यास पण काही भरपूर केला नाही, 5-7 दिवस फक्त, एक 4-5 दिवसच म्हणायचं, 5-7 सुद्धा नाही. हा. अभ्यास केला. ताई अक्षरशः परीक्षेला 8 दिवसाच्या ऐवजी 15 दिवसांनी घेऊन गेले. सर काही बोलले नाहीत की तुम्हाला 8 दिवसांनी बोलवलं होतं, की हा तुम्ही आला नाही वगैरे वगैरे, काही बोलले नाही. हा अक्षरशः मुलाला परीक्षेला घेऊन गेले हा आणि बसवलं परीक्षेला. हा. बसवल्यानंतर 50 पैकी 45च मार्क मिळाले. ऑन दी आई गो. स्पॉट माझ्या मुलाचं ऍडमिशनही झालं ताई. वा. असले किती छान. जबरदस्त ताई रिझल्ट. किती छान अनुभव ताई तुमच्याकडे. किती सांगावं तितकं कमी ताई. खूप सुंदर ताई, खूप सुंदर. हो मी शेअर ताई, करते हा ताई हे सगळं. सगळं सगळं करा. हं. आणि मला जसा जसा वेळ मिळतो तसे तसे मी नाही का अनुभव शेअर नक्की करत नक्की राहते. ताई, नक्की हो. ताई. कुठून अहो बोलताय तेवढा तरी सांगणार? ताई पुणे जिल्ह्यातून बोलते. बरं 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 अ, बरं. पण माझे दोन्ही अनुभव यायला हवे ताई. येतील ताई, सगळे येतील तुमचे अनुभव. आणि हं? तुमच्याकडे हो येतील. ताई तुमच्याकडे पर्सनल पण नंबर नाहीये ना हो. आहे. पर्सनल मग मला एक नंबर व्हॉट्सअपला सेंड करून ठेवा ना, मी तुम्हाला बोलते नंतर ना. बरं बरं. खूप ताई, खूप खूप म्हणजे खूप लिहिलंय. अरे शब्दात बापरे. वर्णन करता येणार नाही ताई. नक्की 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 नक्की. आणि ताई एक लास्टचा आठवलेला बोलू का हो आणखीन हा एक? बोला ना, आठवलं तर बोला. अहो, हा, हं.